साम्राज्य, सामान्यांचा असामान्य. तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज येण्याचा योग आला. संत तुकाराम महाराजांनी जी अभंगगाथा लिहिली त्या अभंगगाथेसोबतच आपल्या जीवनात त्यांनी वृक्षलागवडीचाही संदेश दिला. शिवाजी मोरे महाराज आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सातत्याने सुंदरनगरी परिसरात ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या त्या ठिकाणी वृक्षलागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. खऱ्या अर्थाने संतांचे विचार पुढे नेणारी ही वृक्षलागवडीची पद्धत आहे. या नगरीत आल्यानंतर अतिशय प्रसन्न असे वातावरण अनुभवायला मिळाले. आज या ठिकाणी प्रथम तुकोबारायांचे दर्शन घेण्याचा योग आला. त्या ठिकाणी एक वेगळाच आध्यात्मिक आनंद अनुभवला. तुकोबारायांचे दर्शन घेण्याचा आनंद तर आहेच, पण त्यांच्या अभंगगाथेचा जो विचार आहे त्याचबरोबर वृक्षलागवडीचा संकल्पही येथे करण्यात आला आहे. या संकल्पासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुकोबारायांनी दिलेल्या विचारांचा वारसा पुढे नेत अशाच प्रकारे हे कार्य सातत्याने सुरू राहो हीच सदिच्छा. तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जी अभंगगाथा लिहिली त्यासोबत ही अभंगगाथा जिवंत ठेवण्याचं काम म्हणजे शिवाजीराव मोरे महाराज आणि त्यांचे सगळे सहकारी सातत्यानं करतायत. ते फक्त देहूनगरीमध्येच नाही आहे, पंढरीच्या नगरीपासून ज्या ज्या ठिकाणी हे काम करता येईल त्या त्या ठिकाणी हे काम त्यांनी उभं केलेलं आहे. आणि वृक्ष लागवडीचा जो ध्यास यांनी घेतलेला आहे तोच खऱ्या अर्थानं संतांचे विचार पुढे घेऊन जाणारी ही वृक्ष लागवड करण्याची जी पद्धत आहे त्यांनी जी अवलंबलेली आहे ती पुढे घेऊन जाते. आज या ठिकाणी आल्यानंतर मनापासून आनंद झाला. तुकोबारायांचं दर्शन घेतलं. या नगरीमध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न असं वातावरण आज या ठिकाणी मी पाहिलं. खास करून तुकोबारायांचं दर्शन घेत असताना एक जो जिवंतपणा त्या ठिकाणी अनुभवला. प्रत्यक्षात तुकोबारायांचं दर्शन घेतल्याचा आनंद या ठिकाणी मिळाला. त्यानंतर आज शिवाजीराव मोरे महाराजांनी आज या ठिकाणी जे तपोवन तयार केले वृक्ष लागवडीच्या माध्यमातून तुकोबारायांची जी अभंगाची गाथा आहे 4538 अभंगाची जी गाथा आहे तेवढेच वृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्या संकल्पास माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि असंच काम तुकोबारायांच्या नंतर त्यांचे वंशज म्हणून त्यांचे सगळे सहकारी म्हणून आपण पुढे घेऊन जात आहे. याच्यापेक्षा अधिकचं मोठं काम असू शकत नाही. आपल्या कार्यात शुभेच्छा देत असताना आपण अगदी पालखी मार्ग हरित करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी आपण वृक्ष लागवडीचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. आणि काही माझ्याकडून आपण भावनाही व्यक्त केलेल्या आहेत की ज्ञानेश्वर महाराजांचा हे तपोवन आणि गाथावन आपण आमच्याही भागामध्ये आपण तयार करावं